नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101वी जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या समाधीस्थळी जात केलं अभिवादन. ठाकरे बंधूंची युती पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका. पुणे महापालिका निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी 3551 उमेदवारी अर्जांची विक्री. हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाकडून सर्वाधिक अर्जांची विक्री. कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून सर्वात कमी अर्जांची विक्री. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्षाची युती. काँग्रेस मुख्यालयात महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ यांनी केली युतीची घोषणा. कोणत्याही ठिकाणी बंडखोरी होऊ देणार नाही. महसूल मंत्री तथा भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार. काँग्रेसचे नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा. महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपा सज्ज. पुणे, पिंपरी चिंचवडसह मुंबई महानगरपालिकेसाठी आज बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी केलं बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आम्हाला मान्य करावा लागेल. शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख आमदार रवींद्र धंगेकर यांची माहिती. भाजपकडून आमदार किशोर जोगरेवारांना धक्का. चंद्रपूर निवडणूक प्रमुख पदावरून जोगरेवारांची गच्छंती. अजय संचेती चंद्रपूरचे नवे निवडणूक प्रमुख. भाजपा शिवसेनेच्या युतीबाबत सकारात्मक चर्चा. मुंबई MMR रिजन मध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी. रोहित पवारांची निवडणूक प्रभारी पदी निवड. पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का. प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा. प्रशांत जगताप यांचं मत वरिष्ठांनी ऐकून घ्यायला हवं होतं. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचं विधान. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी केवळ निवडणुकीसाठी एकत्र. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं विधान.